जय राम. नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 8 ऑगस्ट वार शनिवार. तर आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अत्यंत सुंदर प्रवचन ऐकणार आहोत. तर आजच्या प्रवचनाचा विषय आहे समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे. चला तर मग आजच्या प्रवचनाचा महाराजांचा अमूल्य संदेश समजून घेऊया. मित्रांनो, आपल्या जीवनात खरे समाधान कुठे आहे? प्रपंचात आपलं सगळं मनासारखं झालं तरच आपण सुखी होऊ का? श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा संदेश अतिशय सुंदर आहे. महाराज सांगतात, समाधान मिळवण्यासाठी बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा आपल्या मनात बदल होणे अधिक महत्त्वाचे आहे. आपण किती मिळवलं, आपण किती सुख सुविधा मिळवल्या, तरी आपल्या मनात चिंता, भीती, अपेक्षा असतील तर समाधान मिळणार नाही. म्हणूनच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, राम करता ही मनात भावना दृढ ठेवा. आपण एखादे कर्म करताना ते भगवंताच्या नामात केलं तर मनावरचा भार कमी होतो. आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याच्या मागे भगवंताची इच्छा आहे, असा विश्वास ठेवला की मन शांत होऊ लागते. आपल्याला वाटतं की ही गोष्ट मिळाली की आपण सुखी होईन. आजपासून एक छोटासा संकल्प करूया. आपल्या प्रत्येक कर्मात भगवंताचे स्मरण ठेवूया. मी करता नाही, राम करता आहे ही भावना मनात ठेवूया आणि रोज काही वेळ मनापासून रामनाम घेऊया. कारण बाहेरची परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याची आपली वृत्ती नक्कीच बदलू शकते. आजच्या प्रवचनाचा सुंदर संदेश, समाधान बाहेर शोधू नका, ते आपल्या अंतःकरणात निर्माण करा आणि भगवंताच्या नामात स्थिर राहा. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक शेअरमुळे महाराजांचे अमूल्य विचार अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचतील. श्रीराम, जय राम, जय जय राम.